नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळाव्याचे पडघम आतापासूनच वाजू लागलेत. या भव्य सोहळ्यासाठी नाशिक महानगरपालिका आणि प्रशासनानं कंबर कसली असून शहराचा कायापालट करण्यावर भर दिला जातोय. कुंभमेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शहरात नेमकं काय नियोजन सुरू आहे आणि कोणती महत्त्वाची कामं हाती घेतली गेली आहेत, यावर नाशिकच्या महापौर हिमगौरी आढाके आहेर यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. पाहूयात. आज सभागृहामध्ये बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित कुंभमेळ्याचे जे काही मनपाचे आणि प्राधिकरणाचे कामं सुरू आहेत पूर्ण नाशिक शहरभर, याचा खरं तर पूर्ण माहिती ही आपण सभागृहाला आयुक्तांनी प्रेझेंटेशन दिलेली आहे. आपल्याला ह्या कुंभांची जी कामं आहेत त्या प्रत्येक लोकप्रतिनिधींना माहिती देणं अतिशय गरजेचं होतं. काय आपण नियोजन केलेलं होतं, प्राधिकरणासमोर महानगरपालिकेने काय मांडणी केली, काय मागणी केली आणि त्यानंतर कुंभमेळा प्राधिकरणाने कशाला मंजुरी दिलेली आहे याची खरं तर शिखर समिती देखील सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत स्थापन केलेली आहे. तिथे लोकप्रतिनिधी, स्थानिक आमदार आहेत आणि CS साहेब आहेत. त्याचबरोबर प्राधिकरण आणि अध्यक्ष गेडाम साहेब देखील उपस्थित असतात आणि यामध्ये खरं तर कुंभाच्या कामांना मंजुरी दिली जाते. त्याचबरोबर आज भूसंपादनाचा देखील विषय साधूग्राम या ठिकाणी केला गेलेला आहे. त्या संबंधातली कुंभमेळा अंतर्गत होणारे कामांविषयी खरं तर लोकप्रतिनिधींनी असं सांगितलं की महानगरपालिका ही अतिशय सक्षम अशी संस्था आहे आणि कुंभमेळा करता आजपर्यंत जे काही होणारे काम होते मागील कुंभमेळ्यात देखील ते महानगरपालिकेने केले होते. प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून प्राधिकरण हे करू शकतात, पण जेव्हा आपण कुंभमेळ्याची कामं म्हणून करत असतो त्यामध्ये महानगरपालिकेचा सक्षम सहभाग जेव्हा आता लोकप्रतिनिधी आले आहे तर नक्कीच झाला पाहिजे आणि त्याकरता आपण प्राधिकरण समन्वय समिती स्थापित करतोय, ज्यामध्ये गेल्या कुंभामध्ये अनुभव असणारे काही लोकप्रतिनिधी व पदसिद्ध आमचे पदाधिकारी असतील. या समितीमुळे प्राधिकरण आणि कुंभाच्या कामामध्ये आणि महानगरपालिकेमध्ये जे काही डिपार्टमेंटल समन्वय असेल तर त्याने समन्वय साधला जाईल. हा एक विषय झाला. दुसरा जो विषय होता तो होता की पाण्यासंदर्भातला काही जेई अपॉइंटेड नाहीये लोकल आणि त्यामुळे होणारा जो काही असमन्वय आहे, तर आता आपण जे काही भरती केली आहे त्यामध्ये तातडीने ते जेई तिथे उपस्थित राहावे आणि प्रोव्हाइड करावे असं सांगण्यात आलेले आहे. पाण्याची निकड सगळ्यांनाच माहिती आहे, त्याकरता वालदेवीवरती पंप डॅम तातडीने बसवण्यात यावा, जेणेकरून जे काही पंपिंगचं आधी प्रपोजल गेलेले आहे CID वरती ते न करता ह्या पद्धतीने तातडीने 1-1.5 कोटीमध्ये आपल्याला जो काही पाण्याची निकड आहे त्याचं एक सोल्युशन आपल्याला मिळेल आणि जोपर्यंत मुकणे डॅमचं जे काम आहे ते पूर्ण होत आहे तोपर्यंत आपल्याला ह्या कामांथ्रू जी शहरातली जी काही पाण्याची व्यवस्था आहे ती नीट नियोजन करता येईल. त्याच पद्धतीने स्थानिक लोकप्रतिनिधींवरती झालेले काही आरोप होते ते याचा उहापोह सभागृह म्हणून केला जाता आणि याची दखल त्यांची प्रतिनिधी म्हणून मी घेतलेला आहे की लोकप्रतिनिधी जर कामानिमित्ताने कॉन्ट्रॅक्टरशी आपल्या लोकांकरता भांडत असतील तर त्याचा अर्थ अशा चुकीच्या पद्धतीने प्रशासनाने लावण्याचा काही त्यांना अधिकार नाहीये. जोपर्यंत प्रशासनाने त्या कामाची कोणत्या लोकप्रतिनिधींनी पाहणी केलेली आहे, त्यांचं काय म्हणणं आहे, महापौर आणि पदाधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे हे पाहत नाही तोपर्यंत कोणत्याही संदर्भाची ऍक्शन प्रशासनाने सुमोटो घेण्याचा कोणताही असा अधिकार त्यांना प्राप्त नाहीये. जर काम खरंच प्रॉब्लेम मध्ये असेल तर दोन्ही बाजू ऐकल्या पाहिजे असे निर्देश त्यांना देण्यात आलेले आहेत. आज आपण बघतो आहे की दुसराही विषय खूप महत्वाचा आहे. 22 एप्रिलला वसुंधरा दिन आहे आणि त्याकरता आपल्याला नाशिक शहर म्हणून सज्ज व्हायचं आहे. तर उन्नत नाशिक अभियान म्हणून आज इथे आपण सभागृहामध्ये जाहीर केलं आहे, ज्यामध्ये स्वच्छ, सुंदर आणि हरित नाशिक याचा संकल्प संपूर्ण लोकप्रतिनिधी आणि नाशिककर समवेत करणार आहोत. स्वच्छ म्हणजे अतिशय चांगलं क्लीन शहर आपल्याला सगळ्यांना पाहिजे, त्यामध्ये क्लीन एअर, क्लीन वॉटर ह्या सगळ्या गोष्टी आल्या. सुंदर मध्ये एक सिक्युरिटीचा पण ऍस्पेक्ट आहे की सुंदर शहर आपण कशाला म्हणू की नुसतं जिथे ब्युटिफिकेशन झालंय ते नाही, तर सुंदर शहर जे आहे ज्याच्यामध्ये गुन्हे कमी होतील,
महिलांची सुरक्षितता, मोठ्यांची सुरक्षितता असेल असं हे शहर असलं पाहिजे. आणि हरित शहर, तर त्याच निमित्ताने आपण एक मोठा प्रकल्प हाती घेतो आहे, उपक्रम हाती घेतो आहे, जेणेकरून येत्या 22 तारखेला आपण चुंचाई येथे हरित नाशिकसाठी एक 200 वड नवीन लागवड करतो आहे. पांढरपोळाने तशी परमिशन दिलेली आहे आणि प्रत्येक नाशिककरांच्या घरात आता कुसमाडी पॅटर्नचा एक ट्रे दिला जाणार आहे. त्याचे वितरण, प्रचार, प्रसार सगळे करणार आहे. NGO, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महिला मंडळ आणि आपल्या प्रभागातले चांगले 10 कार्यकर्ते जे असतील, ऍक्टिव्हिस्ट असतील, त्यांना सोबत घेऊन खरं तर अशी ही 122 लोकप्रतिनिधी इंटू 10 म्हणजे अशी ही 1200 लोकांची जवळजवळ टीम नाशिकसाठी पुढच्या कार्यकाळात सज्ज होणार आहे. जे आपली वसुंधराचे मानांकन आहे, त्यामध्ये स्वच्छतेचं मानांकन असेल किंवा हरितचं मानांकन असेल, यामध्ये नाशिक शहर पहिल्या 3 क्रमांकावरती कसे येतील या विषयावरती खरं तर महापौर म्हणून मी अग्रेसर आहे. त्याचबरोबर आपले सन्माननीय कुंभमेळा मंत्री गिरीशजी महाजन यांच्या संकल्पनेतून हे सगळं आपण पुढे नेणार आहोत. त्यामुळे लवकरच आपण नाशिकचं हे जे उच्चांक गाठलेलं टेम्परेचर आपण आज बघता आहोत, अजून मे महिना यायचा आहे, तर यावर आपण जेव्हा पर्यावरण म्हणून काम करू, हातात हात घेऊन लोकप्रतिनिधी आणि नागरिक आणि प्रशासन, तर याने एक चांगलं उन्नत नाशिक उभं राहायला भूप्रेमी आणि भूप्रहरी हे रजिस्टर होणारे एक ऍप देखील आम्ही करतोय. तर याकरता आपण सगळे मिळून प्रयत्न करू, एवढीच या निमित्ताने विनंती करतो.